नमस्कार मंडळी, मनसई फूड्समध्ये तुमचं स्वागत आहे. गणेशोत्सव जवळ येतोय, तर बाप्पाला आवडणारे आपण मोदक करूया का? आज आपण करणार आहोत मावा मोदक, तेही घरच्या घरी. आपल्याला मिठाईच्या दुकानात जाऊन आणण्याची काही गरज लागणार नाही. अगदी कमी साहित्यात बनतील असे मावा मोदक. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. कढईमध्ये 2 कप दूध घेतलं आहे. हे दूध आपण आटवायचं आहे अर्ध होईपर्यंत. हे फुल फॅट मिल्क घेतलं आहे. त्यानंतर मी इथे केसरच्या दांड्या घालते. मी इथे केसरच्या काड्या घातल्या. अगदी कमी साहित्यात बनतात हे मोदक आणि खायला सुद्धा आकर्षक. अगदी घरच्या घरी आणि कमी साहित्यात बनतात हे मावा मोदक. आपल्याला मिठाईच्या दुकानात जाऊन घ्यायची गरजच नाही. आता मी इथे पाव कप साखर ॲड करते. साखर घातल्यानंतर पुन्हा आपल्याला ते ढवळायचं आहे व्यवस्थित. ह्याचा एक असा गोळा होत नाही तोपर्यंत आपल्याला हे ढवळत राहायचं आहे. तुम्ही बघू शकता दूध केवढं आटलं आहे. आता ह्याला अजून थोडं आटवूया एक गोळा होईपर्यंत. तर मंडळी, आपलं मिश्रण तयार आहे. हे असं इथपर्यंत करायचं आहे आणि एका प्लेटमध्ये मी हे काढलं आहे. आता ह्याच्यात मी थोडंसं तूप ॲड करते. मी जरा केसर जास्त घातले, त्याच्यामुळे त्याचा रंग चेंज झाला आहे. आता आपण हे मिश्रण आपल्या एका मोल्डमध्ये भरून घेऊया. हा असा मोल्ड घ्यायचा आहे. त्याला तूप लावूया थोडं आणि आपलं हे मिश्रण त्यात भरूया. हे जास्त थंड होऊ द्यायचं नाही आहे, कोमट असतानाच हे मोल्डमध्ये भरायचं आहे. अशा प्रकारे आपले मावा मोदक तयार आहेत. आपण गणपतीला अर्पण करू शकतो. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कसे झाले ते नक्की कळवा. तुम्हाला सर्वांना गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा.